सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेंचा विवाह सोहळा पार पडला। त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार कुटुंबात लगीनघाई पाहायला मिळतेय। दिवंगत अजित पवारांचे पुत्र खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा पुण्यात साखरपुडा होणार आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करा डेली अशाच ताज्या बातम्या बघण्यासाठी। 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे। या सोहळ्याच्या तयारीला दोन्ही कुटुंबियांनी सुरुवात केल्याचं सांगितलं जात असून राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। कायनात धार फक्त सुखाच्या क्षणातच नाही तर दुःखद प्रसंगातही पार्थ पवार यांच्या सोबत उभ्या होत्या। अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी बारामतीत येऊन पवार कुटुंबांचं सांत्वन केलं होतं। त्याशिवाय वरळी इथं आयोजित शोकसभेला सुद्धा उपस्थित होत्या। कायनात धार यांचे पवार कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत। मध्यंतरी कायनात धार आणि पार्थ पवार उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र पूजा करताना दिसले होते। आता शुभ कार्याची तयारी सुरू झाली आहे। दरम्यान सुप्रिया सुळेंनी देखील पार्थ पवारांच्या साखरपुड्यावर शिक्कामोर्तब केलाय। सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्याकडे सध्या लग्न सुरू आहे। पहिले युगेंद्र, जय, मग रेवती आणि आता पार्थचं आहे। पवारांच्या मुलांनी ठरवले की यंदा बँड वाजवायचा आहे। मात्र पवार कुटुंबात अजून एक गोड बातमी आहे, ती तुम्हाला लवकरच कळेल। पार्थ पवारांच्या साखरपुड्याची बातमी देता देता सुप्रिया सुळेंनी आणखी एक सस्पेन्स वाढवलाय। पवार कुटुंबात अजून एक गोड बातमी आहे, ती तुम्हाला लवकरच कळेल असं सांगत त्यांनी सर्वांची उत्सुकता ताणून धरली आहे। त्यामुळे आता ही आगामी गोड बातमी नक्की काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पवारांच्या कुटुंबात 6 महिन्यात 3 विवाह सोहळे पार पडले। पहिला विवाह सोहळा युगेंद्र पवार, दुसरा अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा पार पडला। गेल्या महिन्यात सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे यांचा विवाह झाला, तर आता पार्थ पवारांचा विवाह सोहळा पार पडणार आहे।